बाद झाला बाबा, असंच काही आराम केला. आता बॅक टू रुटीन. सकाळच उठूनशी पाणी पिला ना निघलो योगाला जायला. 4-5 दिवस ताईचं ना माझं दोघींचं पण खाडं झालं. वर्कआउट केला ना घरा जायला निघलो. मनस्वी अर्धे रस्त्यानंच आमच्यासाठी थांबलेली. घरा येऊनशी आधी पहिला किचन धुवूनशी घेतला, सर्व क्लीन चकचकीत केला ना. आपल्या बरण्या पण घासूनशी घेतलेल्या. आता मी विचार करतोय यांच्यातल्या 2-3 बरण्या चेंज करू का. त्याच बरण्या सर्व व्हिडिओ मध्ये बघून मला कटाला येते ना. बरण्या धुतल्यावर असंच काही चमकत होत्या, रास भारी वाटत होत्या. सर्व साफसूफ केला ना. जाऊनशी आधी पहिला फ्रेश झालो ना. पटशी नाश्ता करीत घेतला. आज नाश्त्याला चपातीचे रांग पीनट बटर खाल्ला ना. तोऱ्या टायमानंतर पप्पाला मी रास पिसाळलेलो. मी पाणी पितो. पाणी पण नाही त्याच्यात. मला बोर्डिंग स्कूलला टाक. खडवलेला आहे तो वृद्धाश्रम आहे. मला बोर्डिंग स्कूल हवंय. हे उघडत का नाही. ते नाही उघडणार. त्याचा वाटोळा केला तुम्ही लोकांनी ना. आमचा पप्पा जे त्याला पटतं त्याच्यावरच तो रिस्पॉन्स देतो मला. नाही तर मग तूच बोल ना, तूच जेवणशी घेतला नाही. तशी मला त्याच्या गोविंदाच्या जुन्या मेमरीज सांगत होता. मग संध्याकाळी जरा रेडी झालो, कारण का आज दिव्यांची आवाज म्हणजे दीप अमावस्या. तुम्ही लोकांनी मला कमेंटी करून सारखा एकच क्वेश्चन विचारलाय, तुझी मम्मीच कुठं, ती व्लॉग मध्ये का नाही, ती हाय का नाही. मी आधी कमेंटी हाईड करून कटरले. आज मी तुम्हाला सांगतावं, ही माझी मम्मीच आणि ही माझ्या नेहमी सोबत असतं आणि ती माझी नेहमी सोबत राहील. तर आज दीप अमावस्या आहे आणि आपल्याला कणकेचं दिवं करायचं होतं, म्हणून मी पिठाचा उंडा मलूनशी घेतला. आता यो मी रेग्युलर चपात्यांना मलतो तसाच मलूनशी घेतलाय. ह्याला आपण 15-20 मिनिटं रेस्ट देऊ ना. मगशी मी दिवं करीत घेतलंय. आता घरात जवळ बी दिवं त्यांना घसूनशी आज पूजायचं असतं. ते दिव्यांना ओवालायचं, असं कणकेचं दिवं करायचं. एक दिवा आपल्या गेलेल्या माणसासाठी नैऋत्य दिशेला लावायचा. हा दिवा आपल्या गेलेल्या माणसासाठी का लावतात. आता गेलेल्या माणसाचा मृत्यूनंतरचा प्रवास त्याच्या कर्मानुसार ठरतो. आता त्यांना त्या मार्गावर प्रकाश मिळावा म्हणून हा दिवा नैऋत्य दिशेला लावला जातो. ते आनंदी होऊन आपल्याला आशीर्वाद देतील आणि हे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी असावे. हा दिवा लावण्यामागचा फक्त एवढाच हेतू असतो. आता माझी मम्मी जिथे आहे तिथे तिला कुठली पण अडचण येऊ नये, तिचे आशीर्वाद माझ्या कायम पाठीशी असावे. माझा यामागे फक्त एवढाच हेतू होता. नाही यो दिवा मी तिच्यासाठी करीत घेतलेला. आता एके भांड्यात पाणी घालून ते दिवं सर्व पाण्यात चोरायचं, झाकूनशी शिजवीत ठेवायचं. आपलं दिवं तर शिजलं तर मगशी मी कालतील ना वाती घ्यायला गेलो. कालतील दिवं पेटवताना दिव्यान घालायचं. सामान घेऊनशी घरा आलो ना बघतात मी गॅस बंद करायलाच विसरलेलो. झाला वाटोला. पण दिवं ठीकठाक होतं. मगशी तयारी करीत घेतली. पप्पाला समई घसायला सांगून मी तो ओवालायचं दिवं रेडी करीत घेतलं. दिव्यान तूप वातीना तेल घालून दिवं पेटवून घेतलं. समयांना त्या दिव्याने ओवाललं. पूजा करूनशी नैऋत्य दिशा बघायला गेलो. आता आमच्या अख्खे घराने आज कोपऱ्याला नैऋत्य दिशा दाखवली. मग तशीच दिवा लावला. हळद कुंकू फुलं घालूनशी पूजा करून घेतली. मम्मीसाठी प्रार्थना केली. आजसाठी एवढाच होता. आता भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय.